मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की हे दृढनिश्चयी स्वर कानावर पडताच ऐतिहासिक आझाद मैदानात एकच आवाज घुमला, तो म्हणजे जय श्रीराम. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते तेव्हा शेजारच्या व्यासपीठावरील साधू संतांचे आशीर्वचन कानी पडत होते. तर समोर उपस्थित जनसमुदाय कृतार्थ भावनेनं प्रभू रामचंद्रांचा जयघोष करीत होता. प्रभू श्रीराम वनवासातून परतल्यानंतर अयोध्येत जशी दिवाळी साजरी झाली, अगदी तसंच वातावरण गुरुवार 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानात पाहायला मिळालं. तिसऱ्या देवेंद्र पर्वाची औपचारिक सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी आझाद मैदानात अवतरलेलं हे भगवं वादळ कसं होतं, हेच जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे. भगव्या जनसागराच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने शपथविधी सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी फडणवीसांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात एकनाथ गंगूबाई, संभाजी शिंदे आणि अजित आशाताई अनंतराव पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू संतांच्या व्यासपीठावर जाऊन संतांचा आशीर्वाद घेतला. ठीक 5:21 देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर दाखल झाले. तेव्हा त्यांच्यासोबत मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही होते. महायुतीचे तिन्ही नेते व्यासपीठावर दाखल होताच उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर ठीक 5:31 पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन झालं. तोवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह व्यासपीठावर सर्व नेते मंडळी आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले होते. पंतप्रधानांचं आगमन होताच राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीताचं गायन झालं आणि राज्यपालांच्या परवानगीने शपथविधीचा मुख्य सोहळा सुरू झाला. संत महंत, राजकारणातील दिग्गज नेते, उद्योग, सामाजिक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, क्रिकेटपटू, हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार या अद्भुत अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराज सिंग चौहान, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, रामदास आठवले यांच्यासह केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि तब्बल 22 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. उद्योगपती मुकेश अंबानी, अनंत व राधिका अंबानी, प्रणय अदानी, नोएल टाटा, दीपक पारिख, अजय पिरामल, उदय कोटक, गीतांजली किर्लोस्कर, मानसी किर्लोस्कर आदी उद्योग जगातील मान्यवर उपस्थित होते. त्याशिवाय शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, विकी कौशल, खुशी कपूर, रूपा गांगुली, सिद्धार्थ रॉय, रणबीर कपूर, रणवीर सिंग, रोहित शेट्टी, बोनी कपूर, एकता कपूर, श्रद्धा कपूर, जय कोटेक, विक्रांत मॅसी आणि जयेश शहा हे बॉलिवूड स्टारही सोहळ्याला हजर होते. भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासह या सोहळ्याला उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी 4,000हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. लाडक्या बहिणी, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला फोटो सेशन करत हा सोहळा साजरा केला. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, लाडका देवा भाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर आणि महायुतीचे ध्वज फडकवत कार्यकर्ते मोठ्या संख्येने शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी मिळेल त्या वाहनाने पोहोचले होते. आमचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर आम्ही बहिणी आवर्जून येणारच अशा भाव महिला वर्गाच्या चेहऱ्यावर दिसत होता. विशेषतः भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. 2019 मध्ये जनादेश हा देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी असूनही उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या हव्यासापोटी त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं खरं, मात्र तेव्हाही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनता आलं नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. गेल्या 5 वर्षांची कसर आजच्या दिवसाने भरून काढल्याचे भाव भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी केली ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना 5 लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
या कृतीमुळे गतिशील महाराष्ट्राच्या दिशेने राज्य सरकारने हे पहिलं पाऊल टाकल्याचं सिद्ध झालं. तुम्हाला काय वाटतं? पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरतील का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.